हिंदू ईसाई बुद्ध पारसी मुस्लिम जिन गुरुद्वारा द्वारा भाई समझ कर सबसे बढ़ तो भाई समझ कर सबसे बढ़ तो यही लगा कर नारा भारत शानदार हो मेरा। म्हणून या परिवर्तनाच्या दिशेनं तुम्ही आम्ही आता वळलो पाहिजे, कारण परिवर्तन म्हणजे नेमकं काय हे आता समजून घेणं महत्वाचं आहे। पहिलेच्या काळी घरावर बोर्ड लिहून असायचा, येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा। मग परिवर्तन झालं, नवीन बोर्ड आला शुभ लाभ, त्याच्यातही परिवर्तन झालं, नवीन बोर्ड आला वेलकम वेलकम सुस्वागतम। आता सुस्वागतमही गेलं, आणि ते येता तरी सुखे याही गेलं, शुभ लाभही गेला। आता नवीन बोर्ड घरावर दिसते लोकांच्या, कुत्तो से सावधान। हे कसलं परिवर्तन आहे? परिवर्तनाचे दोन प्रकार असतात, एक असते आंतरिक परिवर्तन, दुसरं असते बाह्यांगी परिवर्तन। आता आंतरिक परिवर्तन म्हणजे काय? 2500 वर्ष आधी तथागत बुद्धानं सांगितलं, अत्तदीप भव, स्वयंप्रकाशित व्हा, स्वतःतील वाईट गोष्टी काढून टाका, याला म्हणतात आंतरिक परिवर्तन। 400 वर्ष आधी विज्ञाननिष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या अभंग गाथेच्या माध्यमातून सांगतात, आपली आपण करा सोडवण। एवढंच नाही, 50 वर्षाच्या आधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिला, ज्या ग्रंथामध्ये 41 अध्याय आहेत, 4500च्या जवळपास ओव्या आहेत। मानवाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत माणसानं कसं जगावं या ग्रामगीतेमध्ये आहे। आणि या ग्रंथामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं, आपला आपणची उद्धार करावा, याला म्हणतात आंतरिक परिवर्तन। स्वतःमध्ये स्वतः परिवर्तन करणे। आणि बाह्यांगी परिवर्तन म्हणजे काय? बाह्यांगी परिवर्तन म्हणजे पहिलेचे लोक धोतर घालायचे, धोतरवरून पॅन्टवर आले, पॅन्टून जीन्स पॅन्टवर आले, जीन्स पॅन्टून लोक बरमोड्यावर आले, म्हणजे हळूहळू लोक मोकळेच होत आले। परिवर्तन केलं लोकांनं, पण बाह्यांगी केलं। आणि या दोन परिवर्तनाच्या पलीकडे एक परिवर्तन आहे, वैचारिक परिवर्तन, जे या संतांना, जे या महापुरुषांना अपेक्षित होतं। आणि त्याच्यासाठी वंदनीय महाराज असो की अनेक तमाम संत महापुरुष असो, ते झटले आणि त्यांचाच विचार जनमानसापर्यंत पोहोचावा, या सप्तखंजरीच्या माध्यमातून पोहोचावा। म्हणून आज आपलं वर्धा या पेजवरून मला लाईव्ह येण्याची संधी मिळाली, कारण मी तथागताची वाणी, मी ज्योतिबाची गाणी, मी तथागताची वाणी, मी क्रांतीचा नारा नारा, मी क्रांतीचा नारा, मी क्रांतीचा नारा नारा, मी क्रांतीचा नारा, मी वादळ वारा, हा विचार आता जनमानसापर्यंत पोहोचणं अतिशय महत्वाचं आहे। कारण अलीकडल्या काळामध्ये सुशिक्षित लोक भरपूर आहेत, शिकले सवरलेले भरपूर आहेत, पण जेवढे लोक सुशिक्षित होत चालले तेवढीच अंधश्रद्धा देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, तेवढीच जुवाबाजी सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे। म्हणून आपण खरे संत, खरे महापुरुष समजून घेणं महत्वाचं आहे। तुकाराम महाराजांना 400 वर्ष आधी सांगितलं, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथीची जाणावा। हे आहेत आमचे संत, संत गाडगे बाबा, ज्या गाडगे बाबांना जन्मभर स्वतःच्या अंगावर चिंध्या ठेवल्या, पण लोकांसाठी धर्मशाळा बांधल्या, याचं नाव आहे संत। संत कसा असावा? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारखा। ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भारत चीन सीमेवर जाऊन सैनिकांना जागृत करण्याचं काम केलं आपल्या खंजिरी भजनाच्या माध्यमातून। या देशातील जातीयता असो, या देशातील अंधश्रद्धा असो, या देशातील विषमता असो, एवढंच नव्हे तर शेतकऱ्याचं उत्थान असो, कामगाराचं उत्थान असो, यासारख्या विविध विषयांवर वंदनीय महाराजांनी जवळपास 3500 भजनं लिहिले, 2000 हिंदी, 1500 मराठी। असा या विदर्भातल्या मातीतला हा संत की आवाज था पहाडी
बानी में तेज सारा, आवाज था पहाड़ी, पानी में तेज सारा, सेवा के बदले तुमने पल पल लगा दिया था, टुकड़ों जी बाबा तुमने भारत जगा. असा हा मानवतेचा महान पुजारी, ज्या संतानं तन दिया मन दिया और जो बच गया धन दिया, असा आमचा हा संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. महाराज कसा असावा तर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. पण या महाराष्ट्राचं दुर्दैव एकच, वयाच्या 16व्या वर्षी क्रिकेटमध्ये जाणारे तेंडुलकर साहेब मात्र आमच्या तरुणांना माहिती आहे. पण वयाची 32च वर्ष जगणारे, जीवनात एकही लढाई न हरणारे, शत्रू समोर न झुकणारे, स्वराज्याचं रक्षण करणारे, एवढंच नव्हे तर वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मधून बुद्धभूषणम नावाचा ग्रंथ लिहिणारे छत्रपती संभाजी महाराज मात्र आपले तरुण कधी वाचत नाही. आपण वाचत नाहीत म्हणून माग आहोत. वाचाल तर वाचाल. जसं बाबासाहेबांनी वयाच्या 40व्या वर्षी 45,000 पुस्तकाचा अभ्यास केला म्हणून भारतरत्न झाले. जगाच्या 6 विद्वानामध्ये त्यांचा नंबर लागतो, कारण वाचन होतं. आजही ज्यांच्या विचाराची या देशाला गरज आहे, कारण जैसे मोबाइल को चलाने के लिए सिम की जरूरत है, वैसे भारत देश को चलाने के लिए आज भीम की जरूरत है. संविधानाची गरज आहे, कारण त्या संविधानानं तो विचार दिला कि जिनको कभी हक नहीं था लिखने और पढ़ने का, ऑफिसर बन करके, वो कलेक्टर बन करके आदेश सुनाते हैं, जो कल 4 कडव्यांचं हे गीत आहे. माझे मार्गदर्शक प्रेरणास्थान आपल्याच वर्धेचे आहेत, आदरणीय इंजिनियर भाऊसाहेब ठुटे. त्यांनी लिहिलेलं हे गीत आहे. हे सप्तखंजरी या महात्म्यांमुळं मला सुद्धा वाजवता आली. माझे गुरुवर्य सत्यपाल महाराज ज्यांनी सप्तखंजरी निर्माण केली, सप्तखंजरीची कला शोधून काढली, आणि त्यांच्यासारख्या 40 जण या संत महापुरुषांचा विचाराचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये करत आहे. यातले एक सप्तखंजरी वादक आपलं वर्धा या पेजवर मागच्या महिन्यामध्ये येऊन गेले. आमचे मित्र आदरणीय विकास चिडे गुरुजी वणीचे आहेत. ज्याचं नाही कोणी त्यानं जाऊ वणी, त्या वणीचे चिडे गुरुजी. आडनाव चिडे आहे पण माणूस खूप प्रेमळ आहे. ते या पेजवर येऊन गेले आणि आपल्या वर्धेमध्ये 3 सप्तखंजरी वादक आहेत. जसं मी सप्तखंजरी वादून प्रबोधन करतोय असे 3 सप्तखंजरी वादक आपल्या वर्धेमध्ये आहेत. आदरणीय इंजिनियर भाऊसाहेब ठुटे असतील, आमचे आदरणीय दीपकदादा भांडेकर असतील, आमचे संगपाल महाराज असतील पवनूरचे, प्रवीणदादा देशमुख, सॉरी 4 आहेत. आणि असे अनेक लोक तयार झाले पाहिजे, कारण आम्ही जो विचार मांडतो तो आमचा विचार नाही, तर तो विचार या संत महापुरुषांचा आहे आणि तो मानव कल्याणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. शेतकरी असेल, कामगार असेल, कष्टकरी असेल, यांच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण आहे. कारण आज सर्वसामान्य माणसाचं जगणं कठीण झालं, शेतकऱ्याचं जगणं कठीण झालं. एकेकाळी नारा होता आमच्या देशात, जय जवान जय जवान. आता नाराच बदलला, मर जवान मर किसान. जवान सीमेवर मरून राहिला, किसान इकडे शेतकरी आत्महत्या करू करू शेतात मरून राहिला. काय परिस्थिती आहे देशात. ज्या देशामध्ये असं विचित्र वातावरण निर्माण झालं, मग शेतकऱ्याच्या हिताचा जो स्वामीनाथन आयोग असेल, सरकारी कर्मचाऱ्यासाठी 7वा वेतन आयोग लागू होते, आनंदाची गोष्ट आहे. मग शेतकऱ्याकरता स्वामीनाथन आयोग का लागू होत नाही याचंही चिंतन करणं आता काळाची गरज आहे. या शेतकऱ्याच्या दृष्टीनं
अतिशय उपयुक्त विषय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये मांडले. एवढंच नाही तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेतकऱ्याचा असूड नावाचं पुस्तकातून शेतकऱ्याच्या व्यथा मांडल्या. तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत लिहिलं, अर्पण पत्रिका एवढा मोठा ग्रंथ शेतकऱ्याला अर्पण केला आणि त्याच्यात लिहिलं, तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सकळांचे लक्ष तुझ्याकडे वळो आणि मानवतेचे मीत झळझळो, विश्वा माझी या योगे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाला नागपूरमध्ये एका पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की तुकडोजी महाराज जी, आपको सबसे ज्यादा खुशी किस दिन होंगी? तुकडोजी महाराज जी ने ऐसा नहीं कहा मेरी जयंती मेरी पुण्यतिथि हर गांव गांव में मनाई जाएंगी तब मुझे खुशी होंगी, या मेरे पुतले हर गांव गांव में लगाए जाएंगे तब मुझे खुशी होंगी. ऐसा नहीं कहा तुकडोजी महाराज जी ने. महाराज जी ने उस पत्रकार को जवाब दिया, मुझे कब खुशी होगी? तो जब किसानों की देखूं भलाई, मैंने खुशियां ही खुशियां मनाई. जब किसानों की देखो भलाई, पण त्या शेतकऱ्याचे हाल आज जिकडं तिकडं सुरू आहे, मजुराचे हाल चालू आहे. आम्ही साधं उदाहरण कोरोनाचं जर घेतलं, विमानानं आला कोरोना, पण त्रास होऊन राहिला सर्वसामान्य माणसाले. आणि त्यातल्या त्यात चांगलं श्रीमंताचं असन, IPL बियाणं असन तर त्याची व्यवस्था चांगल्या मोठ्या हॉटेलमध्ये, त्याची राहण्याची व्यवस्था चांगल्या मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये. आणि शेतकऱ्याचं जर पोरगं जर असन आमच्यासारखं BPL कोरडवाहू, तर आमची व्यवस्था जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये. काय अवस्था आहे देशाची. तुकडोजी महाराजांनी लिहिलं भजन की अवकळा अशी का आली रे, अवकळा अशी का आली रे, भारता तुझ्या देहाला. किती धनिक तुझे कुळ होते, तुझं भानच याचे नवते रे, तुझं भानच याचे नवते रे. सुजलाम सुफलाम असणारा आमचा भारत, सोन्याची चिडिया मनवणारा आमचा भारत आज कुठे आहे याचं चिंतन करणं महत्वाचं आहे. तुकडोजी महाराजाच्या भजनात मोठं सुंदर लिहिलं महाराजानं, ही विघ्ने कुठूनी आली रे, भारता तुझ्या देहाला, अवकळा अशी का. म्हणून माणसामधला सेवाभाव, मानवता, बंधुता या गोष्टी, ही मूल्य जे आहे मानवी मूल्य, आज ही जागृत करणं काळाची गरज आहे. आज या कोरोनाच्या काळामध्ये अनेक मंडळी आपली सेवा देत आहेत. मग डॉक्टर्स असतील, नर्स असतील, आरोग्य कर्मचारी असतील, सफाई कर्मचारी असतील, वीज कर्मचारी असतील, शासनातील काही मंडळी असतील, प्रशासनातील काही मंडळी असतील, तन मन धनानं तुमच्या आमच्यासाठी झटत आहे. मित्रांनो, आपण यांना सहकार्य करूया, मानवता जपूया. आपल्या आजूबाजूला जर कोणी जर दुखी कष्टी माणूस जर दिसत असेल तर त्यालाही सहकार्य करूया. कारण सेवा करणारी माणसं मोठी होत असतात. तुकडोजी महाराजांना ग्रामगीतेमध्ये सेवा सामर्थ्य नावाचा एक अध्याय लिहिला आणि त्याच्यात ओवी मोठी जोरदार लिहिली, जो सेवाची मानतो धन, कुठलीही अपेक्षा न ठेवणं, तो शेवटी झाला भगवान पूजो लागला घरोघरी. ग्रामगीतेची ओवी आहे. जे माणसं सेवा करतात ती माणसं मोठी होतात. पण आजच्या काळामध्ये सेवा करणाऱ्यांनी थोडं सावधान राहणं महत्वाचं आहे. कारण जग लय बेकार आहे. सेवा करणाऱ्याले लोक लंबे करून टाकते. जसं एका डॉक्टरनं दवाखान्यावर बोर्ड लिहिला 24 तास सेवा उपलब्ध. ज्याच्या दवाखान्यात कार कुत्रं नाही जाय त्यानं आपल्या दवाखान्यावर बोर्ड लिहिला 24 तास सेवा उपलब्ध. एक आजोबा खेडेगावातून शहरामध्ये आले. 10:30-11 वाजेपर्यंत त्यानं कामं केले, रात्रीचे 10:30-11 वाजेपर्यंत. आणि मग एसटी स्टँडवर गेले. एसटी स्टँडवर गेल्यानंतर एसट्या सर्व बंद झाल्या होत्या. मग ऑटो स्टँडवर गेले तर ऑटोही बंद होते.
बाबाजीने विचार केला का लेकाचा आता गावले जायचं तर जायचं कसं म्हणून मग बाबाजी थोडा पुढे गेले, डोक्यावर हात ठेवत ठेवत पुढे गेले आणि त्याला एक बोर्ड दिसला त्या डॉक्टरचा, दवाखाना दिसला, 24 तास सेवा उपलब्ध. बाबाजीला वाटलं बा खूप जमलं बा बजेट आता. बाबाजी रात्री 11, 11:30च्या दरम्यान त्या दवाखान्यात गेले आणि त्या डॉक्टरले म्हणे डॉक्टर साहेब इथं काय 1-2 पेशंट घेऊन बसले जी म्हणे, मा गावले चला म्हणे, तुम्हाला म्हणे 50 पेशंट देतो म्हणे नुसते गॅस्ट्रोचे. त्याच्या गावात गॅस्ट्रोची साथ पसरली असं. बाबाजी म्हणे गॅस्ट्रोचे 50 पेशंट देतो म्हणे तुम्हाला. डॉक्टरनी डोळे बंद केले आणि डॉक्टर बी मनातल्या मनात म्हणे भगवान बी देता है तो छप्पड फाडके देता है. इथं म्हणे 1-2 पेशंट घेऊन बसलो, हे बाबाजी आलं 50 पेशंट घेऊन आलं. अजी त्या डॉक्टरनं तेवढ्या रात्री 11:30 वाजता आपली गाडी काढली, 2 व्हीलर, स्वतःही बसले आणि या चोट्याली बसवलं आणि गावाला गेले तेवढ्या रात्री. आणि गावाला गेल्यानंतर गावाच्या बाहेर हनुमंतरायाचं मंदिर होतं. ह्या बाबाजी त्या डॉक्टर साहेबाले म्हणे डॉक्टर साहेब तुम्ही इथंच थांबा म्हणे, मी म्हणे त्या गॅस्ट्रोवाल्या पेशंटला सांगून येतो म्हणे का डॉक्टर साहेब आले आपल्या गावात, तुम्ही तयारीत राहायचा. हा बाबाजी गावात गेला तर डबल काही आला नाही. त्या डॉक्टरनं आपली सुटकेस घेतली आणि त्या देवळामध्ये रातभर झोपला आणि सकाळी आला नागपुरात. आणि सकाळी शहरात नागपुरात आल्यानंतर सर्वात पहिले त्यानं तो बोर्ड हटवला आणि तिथं लिहिलं, तो पहिले बोर्ड काढला आणि तिथं लिहिलं फक्त 6 तास सेवा उपलब्ध. याचा अर्थ सेवा करणाऱ्याली लोक लंबे करून टाकते, चांगलं काम करणाऱ्याली अडथळे निर्माण करते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजनाच्या माध्यमातून सांगतात की सेवा ही बना जीवन जिसका, बदला चाहिए दिल से किसका, बदला जो मस्त रहे अपने धुन में, जो मस्त रहे अपने धुन में, वो गुरु का मंत्र लिया न लिया, सच काम किया जग में जिसने, उसने प्रभु नाम लिया न लिया. आमचे आदरणीय तुकारामदासजी घोडे महाराज पाहत आहेत लाईव्ह. मी धन्यवाद देतो महाराज. जय गुरु. विजय दादा बिदरकर लाईव्ह आहेत. अनेक मंडळी आहे माझी मित्र, सप्तखंडी वाजून प्रबोधन करतात. आकाश दादा टाले ते सुद्धा लाईव्ह पाहत आहेत. कोमल हरणे अकोल्याहून पाहत आहेत. अनेक मंडळी आहे. आणि वर्धा शहर म्हणजे असं शहर आहे, माझी जी सख्खी बहीण आहे ती वर्धेमध्ये आहे. आमचे जावई वर्धेचेच आहेत. आदरणीय सूरजजी ठाकूर साहेब त्यांचा परिवार सुद्धा आज लाईव्ह पाहत आहे. त्यांचं सुद्धा धन्यवाद देतो. आपला विषय कुठपर्यंत होता तिकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. सेवा, या सेवा विषयाकडे आता वळणं फार महत्वाचं आहे. हा देश जर सुंदर बनवायचा असेल, हा महाराष्ट्र जर सुंदर बनवायचा असेल तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिहितात भजनात, यदि मौत भी आए किसी क्षण में, टुकड़ा कहे जो डरता ना उसे, टुकड़ा कहे जो डरता ना उसे, तब औरों का साथ लिया न लिया, म्हणून आज देश सेवेसाठी तुम्ही आम्ही जागृत झालो पाहिजे. या कोरोना महामारीच्या काळामध्ये सेवेला प्राधान्य देणं महत्वाचं आहे. आजचं थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आला होता त्याच्यामुळे, कारण आज नागपूरमध्ये पाऊसही बराच झाला, नेटवर्क जाम आहे. आपल्याला झालेल्या असुविधेबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आजचं 14 जून आहे. 14 जून म्हणजे जागतिक रक्तदाता दिवस. आजच्या काळाची खरी गरज आहे रक्तदान, नेत्रदान, देहदान. माझ्या मागे बसले आहेत आमचे आदरणीय गाडगे काकाजी, हे वर्धा पाशिंगच आहे, MH32 आपलं वर्धा. यांनी आज रक्तदान केलं. मी छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या दिवशी रक्तदान करून आलो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं दरवर्षी रक्तदान करत असतो. आणि ही प्रेरणा मला मिळाली. सप्तखंजिरीचे जनक
सत्यपालजी महाराज आमची प्रेरणास्थान आहेत, ज्यांच्या माध्यमातून मला ही प्रेरणा मिळाली. कारण त्यांनी आपल्या पत्नीचं देहदान केलं. एवढंच नव्हे तर आपल्या वडिलांचं नेत्रदान केलं. मरावे परी नेत्ररूपी उरावे. एवढंच नाही तर आताच फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांची आई मरण पावली आणि त्यांचा कार्यक्रम आपल्याच वर्धा जिल्ह्यामध्ये आयोजित केला होता. आई मरण पावली, पण महाराज महाशिवरात्रीचा तो दिवस होता. महाराज कीर्तन करत राहिले. 10,000 लोक महाराजांच्या कीर्तनात होते आणि आपल्या आईचं त्यांनी देहदान केलं. महाराजांपासून प्रेरणा घेऊन, सत्यपाल महाराजांपासून प्रेरणा घेऊन माझे आजोबा मरण पावले तर आम्ही त्यांचं नेत्रदान केलं. आजच्या काळाची गरज ही आहे, रक्तदान, नेत्रदान, देहदान. बरं, रक्तदान, नेत्रदान, देहदान याच्यासोबतच मतदान. संविधानानं हा मतदानाचा अधिकार दिला. हे संविधान म्हणजे काय आहे? 395 कलमाचं देशाचं संविधान आहे आणि हे संविधान सर्वांकरता आहे. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, हे भारताचं संविधान. ही आजच्या काळाची गरज आहे. तेव्हा आपण या विचाराकडे आज वळलो पाहिजे, या आधुनिक विचाराकडे वळलो पाहिजे. आणि त्याच्याकरता मला संधी दिली माझे मित्र आहेत आदरणीय अमरदीप दादा पोटफोडे. त्याचं आडनावही एवढं सुपर आहे. मी त्याला आताच लाईव्ह येण्याच्या 15 मिनिटा पहिले फोन केला. म्हणलं दादा तुमचं खरंच आडनाव पोटफोडे आहे का? हो म्हणे, आडनाव खरंच पोटफोडे आहे म्हणे, पण माणूस लय जोरदार आहे. आता त्यानं आडनाव बदलवलं, भारतीय केलं. पण आपले बहुजन समाजात आडनावच अशी भेटतील, पोटफोडे, फुशे, वानेरे, कुतरमारे, वाघमारे, मच्छर. आपले आडनावच असे खतरनाक आहे. मी एका गावात कार्यक्रमाला गेलो. मागच्या वर्षी एका गावात मी कार्यक्रमाला गेलो. त्या गावचे लोक मला राव फोन करे. मी एवढा त्रासून गेलो. म्हटलं आता कोणाचाही फोन आला तरी उचलायचाच नाही. तर मला त्या गावातून एका बाईनं फोन केला. मला अननोन नंबर दिसला तर मी उचलून घेतला. म्हटलं बा कामाचा असू शकते कोणाचा. मी त्या बाईचा फोन उचलला. ते बाई मला हॅलो नाही म्हणे, गेलो नाही म्हणे. ते म्हणे कोटपर्यंत पोहोचली जी म्हणे तुम्ही. म्हटलं कोटपर्यंत म्हणलं म्हणजे तुम्ही कोण बोलता जी म्हटलं. तर म्हणे मी डुकरीन बाई बोलतो म्हणे, सरपंची. मी ना फोनच कट केला. म्हणलं डुकरीन बाई बोलते. आपली आडनावच अशी आहे. या बहुजन समाजाला इथून तर लंब केलेला आहे. आणि म्हणून बहुजन म्हणजे काय, तर या देशातला ओबीसी, तेली, कुणबी, माळी, धनगर, नावी, ओबीसी, एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी, मायनॉरिटी, हे संपूर्ण लोक आम्हाला असं लंब केलं. परंतु एक बाबासाहेब आंबेडकर नावाचे रत्न या देशामध्ये जन्मास आले, ज्यांनी तुम्हाला आम्हाला हा अधिकार प्राप्त करून दिला. आज मी बोलू शकत आहो आपल्या समोर लाईव्ह येऊन. विचाराचं स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानानं दिलं. की फाटक्याच्या वस्तीसाठी मायेचा पदर, दुबड्याच्या दुःखाची केली रे कदर. फाटक्याच्या वस्तीसाठी मायेचा पदर, दुबड्याच्या दुःखाची केली रे कदर. आभाळागत छाया झाली स्वाभिमान दाता रे, रंगल्या गांधल्याचा दीन दाता होता. शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे, रंगल्या म्हणून माझ्या मायबापो, आपल्या डोक्यातलं हे अज्ञान काढा आणि खरे संत, खरे महापुरुष यांच्या विचाराशी आपलं नातं जोडा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा. कारण मानवाचा हा जन्म मिळाला, हे जीवन मिळालं, तर याचा सदुपयोग करून घ्या. 400 वर्ष आधी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंग गाथेतून लिहिलं की क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची तरावया पार, भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ. क्षणोक्षणी हाची करावा विचार, एवढा व्यापक विचार जगद्गुरु तुकोबारायांनी आम्हाला दिला. म्हणून जीवन जगत असताना अज्ञान गेलं पाहिजे, अंधश्रद्धा गेली पाहिजे. एवढंच नाही
तर नैराश्य सुद्धा गेलं पाहिजे. कारण या नैराश्यामुळं, नैराश्य जर असेल, नैराश्य मानवी जीवनाला आणि मानवी मनाला कमजोर करत असते. आणि नैराश्य ज्याच्या जीवनामध्ये आलं तो माणूस आत्महत्येकडे वळते. नैराश्यातून आत्महत्या होत असते. याचं उदाहरण तुम्ही आपण पाहिलं असेल. आजच मी लाईव्ह येण्याच्या आधी थोडं टी व्ही पाहिली. टी व्हीवर दिसलं एक भारताचे चांगले नामवंत अभिनेते ज्यांचा सुशांत सिंग राजपूत, त्यांनी आज आत्महत्या केली. दुःखद घटना आहे, निश्चितच दुःखद घटना आहे. परंतु एक पोस्टही वाचत होतो मी, पिक्चर तर मी तो पाहिला नाही. छिछोरे नावाच्या पिक्चरमधून ज्या सुशांत सिंग राजपूत साहेबांनी सांगितलं की आत्महत्या करू नका, किती मोठं संकट येईल तरी आत्महत्या करू नका. आज त्याच व्यक्तीवर आत्महत्येचा टाईम येतो. दुःखद आहे. कारण हे नैराश्य आपल्या जीवनातून गेलं पाहिजे. आणि हे नैराश्य काढण्याचं काम या संतांनी, या महापुरुषांनी जन्मभर केलं. जागवलं आम्हाला की बंदे सावध होना है, बंदे सावध होना है, नहीं तो आगे रोना है. बंदे सावध होना है, आणि हे सावधान करण्याचं काम आम्ही या खंजरीच्या माध्यमातून, हा आमचा अल्पसा प्रयत्न असतो. तसं मी रोज नवनवीन विषय घेऊन माझ्या स्वतःच्या फेसबुक पेजवरून येतच असतो. आपण सर्व मंडळी त्याच्यावरही प्रेम करता. तुषार सूर्यवंशी पेजवर काल एक लहानशा मुलीचं कीर्तन झालं. मोठं सुंदर मांडलं त्या मुलींनी सुद्धा. कारण आज या कोरोनाच्या काळामध्ये गरज कशाची आहे? विनाकारण घराच्या बाहेर निघू नका. काम असेल तरच जा, जास्त गर्दी करू नका. ना निकलो घर से बाहर तुम, ना निकलो घर से बाहर तुम, कोरोना को भगाना है. ना निकलो घर से बाहर. करो सहकार्य प्रशासन को, करो सहकार्य प्रशासन को, घर भारत को बचाना है. ना निकलो घर से बाहर तुम. म्हणून प्रार्थना एकच, या पेजवरून माझी विनंती राहील. पहुंच गई है गिनती हजारों में, इसे लाख मत होने दो. पहुंच गई है गिनती हजारों में, इसे लाख मत होने दो. रुक जाओ अपने ही घरों में, इस देश को राख मत होने दो. कारण राष्ट्रप्रथम, आम्ही सर्व भारतीय आहोत. या देशाला वाचवण्यासाठी प्रत्येकाचं सहकार्य आज अपेक्षित आहे. कारण हा देश आमच्या सर्वांचा देश आहे. नाही तर एक काळ होता या देशाचा कि जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है, वो भारत देश है. आता काळच बदलला, आता वातावरण बदलून राहिलं. जहाँ गाव गाव और घर घर में है हाथ भट्टी का डेरा, क्या होगा भारत तेरा. जहाँ नौजवान बूढ़े और बच्चे मिलकर पीते मदिरा, क्या होगा. या बाबतीत हे जे पेज आहे आपलं वर्धा, आता वर्ध्यामध्ये दारूबंदी आहे. आता मी फिरत राहतो, माझे जावईच वर्धेत राहतात, तर मला नेहमी जाण्याचा योग येते वर्धेले. मला दारूबंदी तर दिसली नाही, पण बंदी दारू चांगलीच आहे तिथं. भाऊ, प्रार्थना आहे, व्यसनमुक्त जीवन ठेवा. महात्मा ज्योतिबा फुले लिहितात, दारूच्या नादात पैसा खर्च करी तो भिकारी मुलाबाळा, एक दिन करी मध्यवर्ज करा, तोच पैसा लावा ग्रंथासाठी. मुलाच्या शिक्षणावर तो पैसा खर्च करा. वाईट गोष्टीमध्ये पैसा खर्च करू नका. हे या संतांनी, या महापुरुषांनी आम्हाला सावधान करण्याचं काम केलं. आणि त्याच्याकरता आज मला सुद्धा संधी दिली. आपलं वर्धा या फेसबुक पेजच्या माध्यमातून मी आपला वेळ जास्त घेणार नाही. कारण मी आता या पेजवर येण्याच्या आधी सुद्धा एका पेजवर लाईव्ह होतो आणि त्यातल्या त्यात माझी हालत तुम्ही लक्षात घेतच असन. सिंगल फेस आहो,
त्यातल्या त्यात कोरडवाहू दिसतो. आपला वेळ जास्त मी घेणार नाही, पण प्रार्थना एकच करील, या विचाराशी आपण तुम्ही आम्ही जुळलो पाहिजे. आणि या संतांनी, या महापुरुषांनी जो विचार आम्हाला जो दिलेला आहे, तो विचार आपल्या जीवनात आत्मसात करून आपलं सुद्धा जीवन चांगलं बनवायचं आहे. त्याच्याकरता हे संत, त्याच्याकरता हे महापुरुष आले. यांनी आम्हाला सावधान केलं, जागृत केलं की शानदार हो मेरा भारत, शानदार हो मेरा भारत शानदार हो मेरा शेवट शानदार हो सदा रहू उद्योगी तन से, करू व्यायाम पियारा पियारा, करू व्यायाम नित्य करू प्रार्थना सामूहिक, नित्य करू प्रार्थना सामूहिक, लेकर जंगल सारा भारत शानदार हो मेरा भारत शानदार हो या पेजवर जुळणारे सर्व मंडळी, या विचारावर प्रेम करणारी सर्व मंडळी, आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. वास्तविक मी काही कीर्तनकार नाही, प्रबोधनकार नाही, महाराज नाही, बुवा नाही, बापू नाही, बापा नाही, काहीच नाही. आपल्यातलंच पोरगाव. परंतु हा विचार पोचावा, हा एक अल्पसा मी प्रयत्न केला. माझ्या बोलण्यात जर काही चुका झाल्या असतील तर माझं ते अज्ञान समजून, आपलाच मुलगा समजून आपण मला माफ करावं. पण जे चांगलं वाटलं असेल ते आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करावा, एवढी विनंती आपल्या सर्वांना करतो. आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. जय गुरु, जय शिवराय, जय भीम, जय हरी, जय हिंद. धन्यवाद.